रीतसर आम्ही महापालिकेला पत्र देऊन कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महापालिकेमध्ये गेलो। मुळात आयुक्त, महापौर आणि विभागीय अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असायला हवे होते, परंतु आयुक्तांना काहीतरी सचिव आल्यामुळं आयुक्त त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत लवकर। आणि आमच्या कृती समितीबरोबर महापौर आणि अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे हर्षित घाडगे यांच्याबरोबर आमची व्यापक चर्चा झाली। कोल्हापूर महानगरपालिकेची 1972 पासून हद्दवाढ झालेली नाही। मुळात दुखणं तिथं आहे। आणि मग कोल्हापूरला पांगळा घोडा वगैरे काय म्हटलं आयुक्तांनी, तो जाब विचारण्यासाठी आम्ही खरं म्हणजे गेलो होतो। आयुक्त आले। आयुक्तांना पहिल्यांदा आम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर आयुक्त म्हटले की मी महापालिकेला म्हटलेलं नाही। मग त्यांनी त्याचं विश्लेषण करायला चालू केलं। ठीक आहे म्हटलं आम्ही, तो विषय जर मला तसं काय म्हटलं असतं तर मला अडवलं असतं सभेमधल्या इतर नगरसेवकांनी। ठीक आहे, नगरसेवकांनी त्यावेळेला त्यांना वाटलं असेल योग्य असेल म्हणून, परंतु आमचं नागरिक म्हणून आमचं कर्तव्य होतं, कारण पेपरमध्ये जी बातमी आली ती आमच्या वेदना दुखवणारी होती। त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली आणि मग चर्चेला सुरुवात झाल्यानंतर जनतेचं म्हणणं ऐकून घेणं हे आयुक्तांचं प्रथम कर्तव्य आहे। परंतु तसं न करता शेजारी महापौर बसलेले आहेत, असं असताना ते म्हटले आता मला तुमचं काय ऐकून घ्यायचं नाही आणि जर तुम्ही माझंच काय ऐकून घेणार नसाल तर मी आता इथनं उठून जातो, हे योग्य नाही आहे। ज्या वेळेला महापौरांची परवानगी काढायची असते, कुठल्याही सभागृहामध्ये महापौर हा सुपर असतो आणि महापौर हा फक्त त्या 81 लोकांचा प्रतिनिधी नाही आहे, तो या कोल्हापुरातल्या 6.5 लाख लोकांचा प्रतिनिधी आहे। आणि त्यामुळं त्यांनी माफी तर मागायलाच पाहिजे, परंतु त्यांनी ते पांगळा घोडा म्हटला त्या संदर्भामध्ये आमचे अनिल कदम बोलतील, परंतु त्या कृती समितीच्या चर्चेमधनं सहभाग न घेता महापौर असताना ते निघून गेले। त्याबद्दल त्यांनी आमच्या कृती समितीची म्हणण्यापेक्षा आमच्या जनतेची त्या ठिकाणी माफी मागावी। आम्ही 2 पावलं पुढे यायला तयार आहोत, त्यांनी 2 पावलं या ठिकाणी पुढं आलं पाहिजे, कारण जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत। आम्ही जो 37 कोटी रुपये जो 3 ठिकाणाहून तोटा होतोय, तो तोटा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी गेलो होतो। आणि जर त्यांनी हिंमत असेल, एक IAS ऑफिसर म्हणून त्यांनी आमच्या 37 कोटी आम्ही निवेदनही त्यांना दिलेलं आहे, त्या निवेदनाप्रमाणे त्यांनी काम केलं तर पाणीपट्टी वाढवण्याची आणि शहराला दुस्वास देण्याची गरज पडणार नाही आणि ते काम त्यांनी करावं, हे माझं या तुमच्या माध्यमातून आव्हान आहे। धन्यवाद। माझ्यापेक्षा आयुक्तांना कोल्हापूरची फार काळजी आहे असं म्हणणं फार हास्यास्पद आहे, कारण त्यांनी आल्यापासून आम्ही काल हिशोब दिला, 38 कोटी रुपयाची बोका आहेत, तोट वसुली नाही। 38 कोटी रुपये त्या कुठं जातात हे ना कळत नाही आहे, म्हणजे यांना माहीत नाही ते आम्ही सांगितलं, याचाच अर्थ आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे। लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह, त्यानं कान डोळे उघडे ठेवायचे आहेत, हुकुमशहा नाही। ज्यांचा हा देश आहे, जे मालक आहेत त्यांचं कामगारानं ऐकलंच पाहिजे, एवढीच आमची भूमिका। आम्ही कालच्या बैठकीमध्ये आम्हाला काहीतरी खोकी लावायला परवानगी द्या किंवा आमचं अनधिकृत बांधकाम अधिकृत करून द्या हे सांगायला आम्ही गेलो नव्हतो। महापालिकेचा विकास आणि महापालिकेमध्ये चाललेला गोंधळ आणि चुकीचा कारभार हे दाखवण्याकरता आणि ह्याच्याकडे आयुक्तांचं लक्ष वेधण्याकरता आम्ही गेलो होतो। ते त्यातनं पळ काढून गेले, अत्यंत चूक आहे। जो अधिकारी सामान्य माणसाचं ऐकत नाही, तो अधिकारी चांगलं काम उभा करू शकत नाही। तुकाराम मुंडेंचं त्यांनी उदाहरण घ्यावं। आणि कोल्हापूरला त्यांनी काल पांगळा घोडा म्हटला, याचाच अर्थ ते कालच्या तारखेच्या अगोदर 1972 पासून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जेवढे सिनियर IAS अधिकारी आले आणि सभागृहामध्ये जेवढे अभ्यासू नगरसेवक आणि नगरसेविका आल्या, त्यांच्या काम बेदखल करण्याचा हा प्रयत्न आहे, त्यांचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न आहे। निव्वळ एक माणूस मी सगळं करणार आणि माझ्यामध्ये सगळं होणार, ही वृत्ती अत्यंत चुकीची आहे। आपण लोकशाहीमध्ये आहोत, लोकांसाठी तुम्ही काम केलं पाहिजे, लोकांचं तुम्ही ऐकलं गेलं पाहिजे। एक पाऊल आम्ही पुढे येऊ, तुम्ही एक पाऊल पुढे या।